नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे। भटका कुत्रा मागे लागल्यानं इमारतीच्या 6व्या मजल्यावरून पडून एका 12 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झालाय। नागपूरच्या कळमना परिसरात ही घटना घडली आणि या घटनेमुळे नागपुरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। भटक्या कुत्र्यामुळे चिमुरड्याचा बळी। कुत्रा मागे लागल्याने इमारतीवरून पडून मुलाचा मृत्यू। नागपुरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर। नागपूरमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत दिवसेंदिवस वाढताना दिसतेय। कळमना परिसरात तर भटक्या कुत्र्यामुळे एका 12 वर्षांच्या मुलाचा जीव गेलाय। जयेश बोकडे असे या मुलाचं नाव आहे। रविवारी जयेश मित्रांसोबत खेळून घरी जात होता। यावेळी एक भटका कुत्रा भुंकत जयेशच्या मागे लागला। कुत्र्यापासून वाचण्यासाठी जयेश देव हाईट्स या त्याच्या इमारतीत शिरला। याच इमारतीत जयेश 5व्या मजल्यावर राहत होता। मात्र हा भटका कुत्रा पाठलाग सोडत नसल्यानं जयेश 6व्या मजल्यावर पळाला। मात्र कुत्र्याने तरीही पाठलाग सोडला नाही। कुत्र्यापासून बचावासाठी जयेश 6व्या मजल्याच्या खिडकीजवळ पोहोचला। मात्र खिडकीला ग्रिल्स नसल्यानं तोल जाऊन जयेश 6व्या मजल्यावरून थेट खाली कोसळला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला। हा वरती गेला आणि पुन्हा खाली आला। खाली आल्यानंतर हा 2 मुलं खाली आले आणि तो एकटा गेला। तर होऊ शकते की त्याच्या मागे एखादी कुत्रा जो लावारीस असतो, फिरत असतो, तो त्याच्या मागे धावला आणि त्या कुत्र्यापासून हे मिळण्यासाठी तो एक 3ऱ्या 4थ्या मजल्यावर होत्या। 4थ्या मजल्यावरून 6व्या मजल्यापर्यंत गेला सीडीने। मग त्याला असं वाटलं की या पिचा नसेल सोडित तर त्याने खिडकीवर उभं राहून आपण त्या पद्धतीने तो उभा राहायची त्याने कोशिश केली। पण ते कोशिश करता करता असं झालं की त्याच्या तिथून अनबैलेंस झाला आणि तो तिथून पडला। बच्चे लोग खेल रहे थे दोपहर की टाइम, कोई कुत्ता आ गया था। कुत्ते से बचने के लिए वो खिड़की पे चढ़ गया था, फिर डिसबैलेंस होके गिरा है। बच्चे की स्ट्रेचमेंट है, वहाँ पे कोई भी नहीं थे बड़े आदमी जो बड़े को किसी को मालूम होगा। जैसे बच्चे ने बोला ऐसे ही सुने। कौन से फ्लोर पे? 6th फ्लोर से गिरा है। भटक्या कुत्र्याच्या पाठलागामुळे जयेशचा मृत्यू झाल्यानं पावनगाव परिसरात शोककळा पसरली आहे। जयेशच्या मृत्यूमुळे नागपुरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होताना दिसतोय। कारण हे भटके कुत्रे आता इमारतींमध्ये घुसायला लागल्यानं नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे। इथे आपण बघू शकतो या सगळ्या काचा लागलेल्या आहे। इथे ग्रिल्स नसल्याचं आढळून येत आहे। तो कुत्र्याला हटकत असताना त्याचा तोल गेला त्या विंडो पासून, त्या खिडकीपासून आणि त्यानंतर थेट खालती कोसळून त्याचा दुर्दैवी असा मृत्यू झाला। आता आपण ही जाळी जरी पाहत असलो, ही जाळी ही घटना घडल्यानंतर लावलेली आहे, पण अतिशय दुर्दैवी अशी ही घटना आहे। पोलिसांनी जी माहिती दिली त्यानुसार भटका कुत्र्यात मागे लागल्यामुळे हा पोरगा 6व्या फ्लोअरवरून खालती पडला आणि त्याचा हा मृत्यू झाला। या संपूर्ण परिसरामध्ये काही भटके कुत्रे अजूनही आम्हाला आढळून आलेले आहे। अतिशय दुर्दैवी अशी घटना आहे। केवळ नागपूरातच नव्हे तर अनेक शहरांमध्ये या भटक्या कुत्र्यांची गंभीर अशी समस्या आहे। यापूर्वीही भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात काहींचा जीव गेलाय तर अनेक जण जखमी झाले। मोकाट कुत्र्यांच्या टोळक्यांकडून होणारे हल्ले नेहमीचे झाले। रस्त्यांवरील भटक्या कुत्र्यांची दहशत आता इमारतींच्या आतपर्यंत पोहोचली आहे। त्यातच जयेश सारख्या मुलाचा बळी गेला। आता तरी प्रशासन या भटक्या कुत्र्यांचा तत्काळ बंदोबस्त करेल अशी अपेक्षा आहे। अमर काणे, झी 24 तास, नागपूर।